पद्मश्री पुरस्काराने सन्मानित अरण्य ऋषी मारुती चितमपल्ली यांचं वृद्धापकाळाने निधन झालंय। वयाच्या 93व्या वर्षी मारुती चितमपल्ली यांनी अखेरचा श्वास घेतला। 30 एप्रिल 2025 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं। या पुरस्कार सोहळ्यानंतर दिल्लीहून परतल्यावर त्यांची प्रकृती चिंताजनक होती। ते आजारी आणि अंथरुणातच होते। अखेर आज संध्याकाळी 7च्या सुमारास सोलापुरातल्या राहत्या घरी त्यांचं निधन झालं। मारुती चितमपल्लींचा परिचय आपण करून घेऊया। मारुती चितमपल्लींनी वन खात्यात 36 वर्ष सेवा केली। वन खात्यातील नोकरीच्या निमित्ताने जंगलं पिंजून काढली। वयाची तब्बल 65 वर्ष जंगलाच्या सानिध्यात त्यांनी व्यतीत केली। पक्षीकोश, प्राणीकोश, मत्स्यकोशाचं शास्त्रशुद्ध लेखन त्यांनी केलं। प्राणी, पक्षी, वनस्पतींच्या वैशिष्ट्यांवर 25 पेक्षा जास्त पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत। 30 एप्रिल 2025 ला पद्मश्री पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले। तर मारुती चितमपल्ली यांच्या योगदानाला वंदन करूया आणि इकडे ब्रेक घेऊया। पाहत राहा ABP।